नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल. एज्युकेट भारत युट्यूब चॅनल आणि न्यूज 4 PM वेब पोर्टल यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. युडॅस प्लस 2026-27 पुन्हा सुरू झालेला आहे आणि त्याबद्दलचा अपडेट मी आता आपणास देणार आहे. तुम्ही कुठलाही एक ब्राउझर ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये युडॅस प्लस टाइप करा. तुमच्या समोर आलेल्या युडॅस प्लस वर आपल्याला क्लिक करायचं आहे. उजवीकडे असलेल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करा. मग स्टेट सिलेक्ट करा आणि गो वर क्लिक करा. आता आपल्या समोर अनेक वेगवेगळे मॉड्यूल आलेले आहेत आणि त्यातील स्टुडंट मॉड्यूल वर आपल्याला काम करायचं आहे, कारण हे मॉड्यूल स्टार्ट झालेलं आहे. लॉग इन वर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या समोर लॉग इन पेज येईल. त्या ठिकाणी युडॅस कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून साइन इन वर क्लिक करायचं आहे. आता बघा, तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन आलेली आहे आणि या स्क्रीन मध्ये आपल्याला अकॅडमिक इयर 2026-27 आणि स्नॅपशॉट 25-26 दिलेला आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे इथे मुख्याध्यापक यांचं नाव दिलेलं आहे आणि ते नाव अचूक आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे. जर हे नाव चुकीचं असेल तर याला आपल्याला अपडेट करावं लागेल. सर्वात प्रथम स्नॅपशॉट 2025-26 वर क्लिक करा. आता इथे तुम्ही बघाल की तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी 0 दिसतील. डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऍक्टिव्ह स्टुडंट वर क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर 25-26 मधील सर्व विद्यार्थ्यांची नावं आपल्याला पाहायला मिळतील आणि राईट साईडला डाउनलोड एक्सेल आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच 25-26 मध्ये असलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी तुमच्या जवळ राहील, ती सेफ राहील. आता आपल्याला वर चूज अकॅडमिक इयर वर क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा आपण पहिल्या स्क्रीनवर आलेलो आहोत. आपल्याला करंट अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करायचं आहे. इथे एक पॉपअप आलेला आहे. क्लोज वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर आपण हे ओपन करून पण बघू शकता. आपण क्लोज वर क्लिक करू. पुन्हा एकदा संपूर्ण डिटेल तुमच्या समोर येईल. इथे आपल्याला क्लोज वर क्लिक करायचं आहे. आता इथे बघाल तुमच्या शाळेमध्ये असलेले संपूर्ण वर्ग आणि त्यामध्ये विद्यार्थी 0 आहेत. आता हे का बरं दिसत आहे? कारण अजून आपण प्रमोशन पूर्ण केलेलं नाहीये आणि ते प्रमोशन पूर्ण झाल्यानंतरच इथे तुम्हाला आकडे दिसतील. इथे आता तुम्हाला मी काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स देणार आहे, ज्या फार महत्वाच्या असतील, ज्याचा उपयोग आपल्याला संच मान्यतेमध्ये होणार आहे. तर डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि स्कूल डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. आपल्याला स्कूल प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या शाळेची जवळपास सर्व माहिती पाहायला मिळेल. मग आपल्याला इथे काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मुख्याध्यापक यांचं नाव तपासून घ्यायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर तपासून घ्यायचा आहे, शाळेचं नाव, त्याचबरोबर शाळेची कॅटेगरी, शाळेचा खालचा वर्ग, वरचा वर्ग, मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचं माध्यम जे आहे ते तपासून घ्यायचं आहे. आपल्या संच मान्यतेमध्ये फार गडबडी झालेल्या होत्या, त्या गडबडी पुन्हा होणार नाही यासाठी मी आपणास इन्स्ट्रक्शन देतो आहे. एकदा ही खात्री झाली की मग आपल्याला काय करायचं ते सांगतो. जर यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर किंवा डिस्ट्रिक्ट MS ऑफिसर यांना कॉन्टॅक्ट करावं लागेल. आता पुढे काय करायचं तर या ठिकाणी आपल्याला सेक्शन मॅनेजमेंट वर जायचं आहे. इथे क्लिक केल्यावर आपल्या शाळेमध्ये असलेले सर्व सेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक वर्गाच्या समोर असलेल्या या डाऊन एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे सेक्शन्स दिले आहेत ते व्हेरीफाय करायचे आहेत. एखादं सेक्शन जर एक्स्ट्रा असेल तर त्याला डिलीट करायचं आहे. हे काम आपल्याला सर्व वर्गांसाठी करायचं आहे. कोणतंही एक्स्ट्रा सेक्शन या ठिकाणी नसावं आणि असेल तर ते डिलीट केलं पाहिजे. हे महत्वाचं काम आहे आणि हे जर केलं नाही तर पुन्हा एकदा संच मान्यतेमध्ये घोळ होणार आहे. हे काम आपल्याला अत्यंत सिरियसली करायचं आहे. अंदाजे कोणतंही काम करायचं नाही. ऍक्युरेट डेटा फिल झाला पाहिजे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डावीकडे जायचं आहे. स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये असलेला पहिला जो पार्ट आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी, यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक स्क्रीन तुमच्या समोर येईल. हे सर्व ऑप्शन्स फार महत्वाचे आहेत, त्यांचं महत्व आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. प्रोग्रेशन कसं करायचं त्याचा PDF आपल्याला इथून डाउनलोड करता येईल. इथे व्ह्यू समरी वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर 25-26 च्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला ऑरेंज कलर मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांचं स्टेटस पेंडिंग आहे, कारण हे सर्व विद्यार्थी 25-26 चे आहेत आणि यांचं
अजूनही आपण काही प्रमोशन केलेलं नाहीये आणि म्हणून ते आपल्याला असे दिसतील. परत एकदा बॅक वर क्लिक करूया. त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज वर क्लिक करावं लागेल. इथे तुम्हाला सर्व डेटा पेंडिंग पाहायला मिळेल आणि जेव्हा तुमचं काम कंप्लीट होईल, फायनलाइज होईल, तेव्हा हा प्रोग्रेशन स्टेटस बदललेला असेल. उजव्या साईडला असलेल्या व्ह्यू आणि अपडेट बटनच्या माध्यमातून आपली जर प्रोग्रेशनची कार्यवाही चुकली असेल तर त्यामध्ये जाऊन आपण बदल करू शकतो, अपडेट करू शकतो. इथे जे व्ह्यू आणि अपडेट टॅब दिलेले आहे, या टॅबचा उपयोग करून आपलं जर प्रोग्रेशन चुकलं असेल, आपली भरलेली माहिती काही चुकली असेल तर त्यामध्ये आपण अपडेट करू शकतो. त्यासाठी करेक्शन टॅब सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी बॅक वर क्लिक करतो आहे आणि जेव्हा आपलं सर्व काम पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन वर क्लिक करायचं आहे. तो चला आता आपण स्टार्ट करूया. गो वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक वर्ग सिलेक्ट करायचा आहे, एक सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. गो वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या समोर 25-26 मध्ये पहिल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं पाहायला मिळतील. इथे आपल्याला अचूक काम करायचं आहे, खरं काम करायचं आहे आणि इथे भरलेली माहिती ऍक्युरेट असली पाहिजे यावर पुन्हा एकदा मी जोर देतो आहे. तर मित्रांनो, चला आपण एक विद्यार्थी घेऊ आणि या विद्यार्थ्याच्या समोर प्रोग्रेशन स्टेटस मध्ये जो कंप बॉक्स आहे त्यावर क्लिक करू. आता मित्रांनो, इथे तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतील. पहिला आहे प्रमोटेड बाय एक्झाम, म्हणजे एक्झाम देऊन तो पास झाला आणि प्रमोट झालेला आहे. त्याच्यानंतर तो नापास झाला असेल किंवा रिपीट झालेला असेल. आणि तिसरा म्हणजे तो विद्यार्थी प्रमोट तर झालेला आहे परंतु त्याने एक्झाम दिलेली नाही. आता मित्रांनो, आपण पहिला ऑप्शन घेऊ, प्रमोटेड बाय एक्झाम, म्हणजे त्याने एक्झाम दिलेली आहे, तो पास झालेला आहे, त्याला किती पर्सेंटेज भेटले ते इथे टाकायचं आहे. तो जेवढे दिवस शाळेमध्ये आलेला असेल तेवढे दिवस आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर 2 ऑप्शन येतील. जर तो पास होऊन पुढे याच शाळेमध्ये शिकत असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल दाखवा आणि मग हा पहिलीतून दुसरीत जाईल म्हणून त्याचं सेक्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आणि अपडेट वर क्लिक करणार. परंतु तो विद्यार्थी जर पास झालेला आहे परंतु तो शाळा सोडून जाणार आहे किंवा गेलेला आहे, टीसी घेऊन गेला असेल, विदाउट टीसी गेला असेल, तर हे ऑप्शन केल्यानंतर आपल्याकडे सेक्शन येणार नाही, कारण तो आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या वर्गामध्ये जाणारच नाही. त्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे. आता आपण मित्रांनो दुसरा ऑप्शन घेऊ, नॉट प्रमोटेड रिपीटर. हा विद्यार्थी जो नापास झालेला आहे किंवा रिपीट झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर एक्झाम दिली नसेल तर इथे पर्सेंटेज 0 येतील. पण होऊ शकतं की त्याने एक्झाम दिली असेल, त्याला पर्सेंटेज कमी आले असतील तर पर्सेंटेज टाकायचे आहेत. जितक्या दिवस तो शाळेमध्ये आला ते डेज या ठिकाणी टाकायचे आहेत. होऊ शकते की तो पूर्ण दिवस शाळेमध्ये आलेला असेल तरी सुद्धा नापास झालेला असेल, मग ते दिवस आपल्याला अचूक टाकायचे आहेत, अंदाजे टाकायचे नाहीत. हा डेटा फार महत्वाचा आहे. याच्यावर खूप मोठे कॅल्क्युलेशन्स होतात, अनेक प्रकारचे अनालिसिस होतात आणि यावरूनच आपल्या शाळा किती दिवस भरतात, शाळेचं काय होतं हे सर्व आपल्याला या ठिकाणून काढता येतं, कॅल्क्युलेट करता येतं आणि म्हणून ते फार महत्वाचं आहे. तर त्याच्यानंतर जर तो नापास झाला असेल आणि जर तो त्याच शाळेत शिकत असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल करा, सेक्शन सिलेक्ट करा आणि अपडेट करा. आणि तो जर शाळा सोडून गेला असेल तर लेफ्ट स्कूल करा, अपडेट करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण तिसरं ऑप्शन घेऊ, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन. यामध्ये पर्सेंटेज टाकण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तो किती दिवस शाळेमध्ये आला ते दिवस आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आहेत. ही संख्या सुद्धा अचूक एंटर करायची आहे. आणि त्याच्यानंतर स्कूलिंग स्टेटस मध्ये तो जर प्रमोट होऊन याच शाळेमध्ये शिकत असेल तर स्टडिंग इन द सेम स्कूल दाखवा, सेक्शन सिलेक्ट करा आणि अपडेट वर क्लिक करा. आणि समजा जर त्यांनी शाळा सोडलेली असेल किंवा तो शाळा सोडून जाणार असेल तर मात्र लेफ्ट स्कूल विथ टीसी, विदाउट टीसी दाखवा आणि अपडेट करा. अशा पद्धतीने 3ही ऑप्शन मध्ये आपल्याला प्रत्येक मुलांचं वर्गीकरण करायचं आहे. ही माहिती अचूक भरायची आहे आणि या माहितीमध्ये कोणतीही चूक होणार नाही याची पूर्ण काळजी आपल्याला घ्यायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की या माहितीमध्ये काही बदल आहे, अपडेट झाल्यानंतर तुम्हाला जर करेक्शन करायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं ते मी नंतर सांगणार आहे. ही संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला अचूक करून घ्यायची आहे आणि नंतर फायनलाइज टॅब वर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, जोपर्यंत आपला हा संपूर्ण डेटा अपडेट होणार नाही तोपर्यंत आपण फायनलाइज टॅब वर क्लिक करू शकत नाही. आणि चुकून आपण क्लिक केलं तरी आपल्या समोर अशा पद्धतीचा एक टॅब येईल आणि कन्फर्म जेव्हा आपण क्लिक कराल तर आपल्याला असा मेसेज पाहायला मिळेल. आणि म्हणून सर्व विद्यार्थी आपण अपडेट करा, प्रत्येक विद्यार्थी अपडेट करा आणि ते फायनलाइज करा. प्रत्येक सेक्शन अपडेट करा, त्याला फायनलाइज करा. आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं की परत एकदा आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन वर
जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवर जायचं आहे. मग असा स्क्रीन आपल्या समोर येईल. यामध्ये असलेल्या खालच्या तीनही टॅब फार महत्वाचा आहे. इथे आपल्याला समरी पाहायला मिळेल आणि इथे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज मध्ये आपण किती वर्गाचे विद्यार्थी अपडेट केले हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल आणि किती पेंडिंग आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. आणि इथे जे व्ह्यू आणि अपडेट टॅब आहे याचा उपयोग करून आपल्याला एखादी भरलेली चुकीची माहिती अपडेट करता येऊ शकते. मित्रांनो, एज्युकेट भारत युट्यूब चॅनल आणि न्यूज 4 PM वेब पोर्टल याच्या माध्यमातून मी युडास प्लसचा डेटा कसा अचूक होईल यासाठी प्रयत्न करतो आहे. तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. मी एकदा बॅकवर क्लिक करतो आहे. जोपर्यंत आपलं हे प्रोग्रेशन फायनल होणार नाही तोपर्यंत आपण फायनलाइज प्रोग्रेशन वर काम करू शकत नाही. इथे महत्वाची सूचना आपणास देतो आहे. ती सूचना अशी आहे की जोपर्यंत आपल्या शाळांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण हे प्रोग्रेशन करू नये. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका द्याल त्याच्या नंतरच आपल्याला हे काम करायचं आहे. त्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांचे प्रोग्रेशन करू नका. CBSE शाळांचे निकाल लागलेले आहेत, ते प्रोग्रेशन करू शकतात. बाकी शाळांना हे प्रोग्रेशन रिझल्ट नंतरच करायचं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. काही अडचण आली तर आपण कमेंट करा. न्यूज 4 PM ला सुद्धा आपण कमेंट करा. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपण हे काम 30 जूनच्या पूर्वी कंप्लीट करणार आहोत. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.